प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 2 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग तर धमाका आहे तुमच्या सगळ्यांसाठी। तर आज झालंय असं की रोहिणीने कला, सरोज, अद्वैत या तिघांमध्ये भांडणं लावलंय। सुरुवातीला आपण बघतोय कला विचार करते की मला हे सगळं दडपण येतंय, मी अद्वैतशी कसं बोलू, कोण योग्य सल्ला देईल मला। आता कला विचार करते आजोबा सल्ला देतील आणि ती आता आजोबांकडे गेली आहे। आणि आता इकडे बघा, ही सरोज म्हणत असते तिरकसच बोलणार असशील तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, मला कामं करू दे। रोहिणी म्हणते हो ग वहिनी, तुला खूपच कामं असतील नाही, इथल्या सगळ्या कामाची जबाबदारी घेणारी एकमेव व्यक्ती तूच आहेस। बरं चल कामाचंच बोलते, आपल्या बिझनेसमध्ये ज्वेलरी डिझाईन करणारी नवीन मुलगी आली आहे, तुला माहित असेल ना ते सगळं। काय नाव आहे ग त्या मुलीचं, माहिती आहे का तुला? सरोज म्हणते हे बघ, त्या गोष्टीशी माझा संबंध नाहीये, हे बघ मी इथे अकाउंट चेक करायला येते, काल त्या अकाउंटंटने घोळ घातलाय म्हणून मी इथे आली आहे। आणि काय ग रोहिणी, आणि रोहिणी तुला माहितीये ना अद्वैत पण ही सगळी कामं बघतो, पण तू काय एवढा इंटरेस्ट घेतेय या सगळ्यामध्ये? रोहिणी मनात विचार करते या सगळ्याशी माझा काही संबंधच नाहीये ग वहिनी, पण संबंध तर तुझा आहे। आता ही रोहिणी म्हणते एक मिनिट हा सरोज महिनी, जरा थांब। आता या रोहिणीने त्या राहुलला फोन केलाय आणि त्याला सांगितलंय की राहुल माझ्या केबिन मध्ये ये बरं, म्हणजे सरोज वहिनीच्या केबिन मध्ये ये बरं। सरोज म्हणत असते रोहिणी तुला पुन्हा पुन्हा सांगते, मी ही कामं अद्वैत बघतो, माझ्याशी याविषयी बोलून तुझा काहीही फायदा होणार नाहीये। आता ही रोहिणी म्हणते थांब ग जरा सरोज वहिनी। आता राहुल आलाय लॅपटॉप घेऊन आणि सरोजला दाखवतोय लॅपटॉप आणि म्हणतोय हे बघ, ही आपली नवीन डिझाईन्स आहे आणि ही लेटेस्ट डिझाईन्स आणि हा पेपर आहे ना त्यावरची डिझाईन बघ। आता ही सरोज म्हणते हे काय आहे सगळं, कशाला मला दाखवतेस हे रोहिणी? रोहिणी म्हणते अगं थांब ग सरोज वहिनी, नीट बघ ना सगळं ते। अगं राहुल काय बोलतोय ते बघ, मग कळेल तुला काय नक्की अडचण झाली आहे ते। आता राहुलने त्या डिझाईन्स दाखवल्यात लॅपटॉपवर। रोहिणी म्हणते बघ, या अद्वैतने अप्रूव्ह केलेल्या डिझाईन्स आहेत। आणि आता कलाचा कागद दाखवून म्हणते बघ, या तुझ्या सुनेने काढलेल्या डिझाईन्स आहेत, बघ बघ वहिनी स्वतःच बघ, ह्या दोन्हीही डिझाईन्स तुला किती सारख्या दिसतात, नाही साम्य दिसतंय की नाही बघ। आता सरोज ते डिझाईन्स टॅली करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की अरे च्या खरंच की सारख्याच आहेत डिझाईन्स। पण आता रोहिणी आणि राहुल दोघं एकमेकांकडे बघताय, पण ऍक्च्युली रोहिणी करायला गेली होती एक, पण झालंय तिसराच धमाका प्रेक्षकांनो। आता झालंय काय बघा, कला आता आली आहे आजोबांकडे, पण तिला कळे ना काय विचारावं। आजोबा म्हणतात काय झालं ग सुनबाई, काही बोलायचं होतं का तुला? कला म्हणते हो आजोबा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता। आजोबा म्हणतात बोल की सुनबाई मग। आता कला म्हणते आजोबा, समोरचा माणूस जर आपल्याबद्दल काही ऐकून घेणार नसेल, आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार असेल, पण तरी सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीशी काहीतरी बोलायचंय आणि काहीतरी सांगायचंय, मनात भीती असेल, तर अशा वेळेला आपण काय करायचं आजोबा? आता आजोबा म्हणतात हे बघ कला, समोरच्या माणसाचा विचार करायचा सोडून द्यायचा, या वेळेला आपल्या मनात जे काही आहे ना ते पटकन बोलून टाकायचं। मग समोरच्या माणसाला राग येऊ दे का लोभ येऊ दे का कांगावा करू दे, हे बघ आपल्या मनात आलं ना ते सगळं बोलायचं बाळा। तुझ्या मनातलं जे आहे ते तू बोललीस ना, मग विषय संपला की। कला म्हणते आजोबा, माझ्या मनातला प्रश्न खरंच कठीण होता हो, पण तुम्ही ज्या पद्धतीने मला पटकन उत्तर दिलं ना, मला सगळं सोपं झालंय, थँक्यू हा आजोबा। असं म्हणून आता ही कला तिच्या खोलीत निघून जाते। आजोबा स्माईल करतात तिच्याकडे जाताना, बघतात। आता प्रेक्षकांनो इकडे बघा, ही रोहिणी काय म्हणते सरोजला। रोहिणी पक्की नारद आहे प्रेक्षकांनो। रोहिणी म्हणते काय ग सरोज वहिनी, अगं तुझी सून आपल्या कंपनीसाठी डिझाईन्स काढते हे तर आपल्याला माहितीच नाहीये। सरोज सारखी सारखी ते डिझाईन्स बघते आणि आता चिडते आणि म्हणते हे कसं शक्य आहे रोहिणी? रोहिणी म्हणते अगं काय सांगू तुला सरोज वहिनी, मी पण अशीच गोंधळून गेले होते। अगं मी सगळे मेल चेक केले, तुला सांगू का, तुझ्या सुनेला मी स्वतः या सगळ्या डिझाईन्स काढताना बघितलंय, तेव्हा कुठे खात्री पटली बरं का वहिनी मला। आता तरी तुला कळतंय का, अगं मला जे तुला सांगायचं होतं ते किती महत्वाचं होतं ते। सरोज भयंकर चिडली आता प्रेक्षकांनो। आता बघा रोहिणी पुढे काय करते। आज तर थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका, आपल्या चॅनलवर तुम्हाला डिटेलमध्ये या मालिकेचे रिव्ह्यू मिळतील आणि कुठलाही फेक रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार नाही प्रेक्षकांनो, जे मालिकेमध्ये आहे तेच तुम्ही बघणार। तर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा हं। आता काजल निघालेली असते तिच्या कामाला, सोहम येतो आणि म्हणतो ओ मॅडम कुठे निघालात तुम्ही? आता काजल म्हणते कुठे काय, आपल्याला कामाला जावं लागतं बाबा। सोहम म्हणतो तुझी तब्येत बरी नाहीये ना, तू उद्या जा की कामाला। आता काजल म्हणते सुट्ट्या बिट्ट्या तुमच्या सारख्यांना असतात, आमच्या सारख्यांना नाही, आम्ही एक दिवस जर गेलो नाही ना तर पगार कापला जातो बाबा आमचा। आता तेवढ्यात खरेबाई आल्यात तिथे। काजल म्हणते मला तर आज जावंच लागेल।
खरेबाई म्हणतात, बघितलं ना सोहमराव, अशीच करते ही, आपलं तेच खरं करते, आता तुम्ही तरी समजावा हिला. सोहम म्हणतो, बघ काय म्हणताय काकी ते. आता खरेबाई म्हणतात, कसं आहे ना सोहमराव, ही काळजी करते हो आमची, आमच्या कलेवणीच आहे, पण मी आई आहे ना, मला काळजी नाही वाटणार का. सोहम म्हणतो, अहो काकू, काजल काय म्हणते माहितीये ना तुम्हाला. आता त्या म्हणतात, काय म्हणते. सोहम म्हणतो, अहो ती म्हणते ना चिल घ्यायचं, तसं चिल घ्या, आणि तुमच्या घरची पोरगी थोडीच आहे काजल, अहो पोरगा आहे पोरगा. काजल म्हणतो, खरे बाई, आणि सोहमराव तुम्ही काळजीच करत बसा हा माझी, नाही म्हणजे तुमचं त्यात पोट भरणार आहे ना, गॉसिपही करा माझ्या माघारी, आपल्याला तर जावंच लागेल हा. खरेबाई म्हणतात, अगं बाई पोरी, आत्ताच आजारपणातून उठली आहेस तू. आता काजल म्हणते, मला सांग आई, आपल्या जागी कलाताई असती तर तिने हेच केलं असतं की नाही. झालं तर मग मला जावं लागेल, आणि कळलाव्या. सोहम म्हणतो, कोण मी. काजल म्हणते, मग काय मी आहे काय, तूच, तुला इथे थांबून तू काय करणार आहेस रे. सोहम म्हणतो, तूच म्हणालीस ना आता गॉसिप कर तुझ्याबद्दल, मी आणि काकी दोघही जण बसून आता गॉसिप करत बसतो तुझ्याबद्दल. काजल त्याला ओरडते आणि म्हणते, गप्पा बस रे, तुला खूप काळजी आहे ना आपली, चल आता कॅफेत सोडायला चल मला. सोहम म्हणतो, कॅफेत, अगं पण. काजल त्याचा हात धरते आणि बळजबरी त्याला घेऊन जाते, चल म्हटलं ना तुला. आता प्रेक्षकांनो, संगीताबाईच्या मनात पुन्हा एकदा आलाय तमाशा. त्या विचार करतात, अगो बाई काय छान दिसते नाही ही जोडी, म्हणजे असं वाटते देवाजीनं ही जोडी जुळवून आणली आहे. आता त्या पुढे काही विचार करणार, तेवढ्यात आता त्या तोंडात मारून घेतात आणि म्हणतात, नाही बाई नाही, माझ्या मनात असं काही यायचं कामच नाही. आता त्या दोन्ही पोरींचं जे काही झालं ना ते झालं, आता या पोरीच्या वाट्याला नको रे बाबा. अंबाबाई तुझं तूच बघ काय करायचं ते. संगीताबाईंना कळलं बरं का, मोठं घर म्हणजे पोकळ वासा असतो, बाकी काही नाही. यांचा लालच जरा कमी झाला ना. पण आता इकडे कला खूप तगमग करत असते, तिला काहीही करून अद्वैतला सांगायचंय की तीच डिझायनर आहे. कला विचार करत असते, आज सगळं आटपून पटकन आवरते आणि अद्वैतला सगळं खरं सांगते, आणि त्याला विचारू का तो किती वाजता येणार आहे ते. आता त्याला सांगूनच टाकते की मीच डिझाईन बनवते म्हणून. आता ती फोन करते अद्वैतला, तेव्हा अद्वैत असतो मीटिंगमध्ये, त्यामुळे तो कलाचा फोन कट करतो. आता तो पुन्हा एकदा त्याची मीटिंग कंटिन्यू करत असतो, पण आता कलाला येतो राग, अरे असं कसं फोन कट करतोय हा माझा, याला कळत नाही का मला महत्त्वाचं बोलायचं म्हणून मी कॉल करते म्हणून. असा विचार करून कलाने पुन्हा अद्वैतला कॉल लावलाय, आणि आता अद्वैतने पुन्हा एकदा फोन कट केलाय हिचा, आणि विचार करतोय, हिला अक्कल नाहीये का, हिला समजत नाही का मी फोन कट करतोय म्हणजे मी बिझी आहे म्हणून, सारखा सारखा काय फोन करते ही. अद्वैत सारखा सारखा कलाचा फोन कट करत असतो. आता कला खूप वैतागते आणि विचार करते, अरे मी एकदा सोडून दोनदा कॉल केलाय याला का कळत नाहीये की मला महत्त्वाचं बोलायचंय, एवढं साधं सुद्धा कळत नाही या चांदेकरला. माझ्या मनासारखं आणि माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना, हे सगळं याच्यामुळेच घडतंय, पण याने कधी माझ्या मनासारखं घडू द्या, जाऊ दे, आल्यावरच सांगते सगळं त्याला. पण प्रेक्षकांनो, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं म्हणतात ना, तसं काही कलाच्या बाबतीत झालं बरं का आज. सरोज म्हणत असते, एवढी मोठी फसवणूक केली त्या पोरीने माझी. रोहिणी म्हणते, हो ना सरोज वहिनी, बघ ना तुझ्या अपरोक्ष ती हे सगळं करते, तुला परत 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 धोका देते ती. त्या पोरी घरात आल्या ना तेव्हापासून सगळंच विस्कटलंय बघ. आता ती रोहिणी राहुलला म्हणते, राहुल तू जा बाहेर, तिथे वाट बघ आमची, आणि सरोज वहिनीसाठी स्ट्रॉंग कॉफी सांग बरं, तू जा, आम्ही बघतो पुढे काय करायचं ते. राहुल त्याचा लॅपटॉप आणि ते सगळं घेऊन त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. आता ही सरोज तन तन फन फन करत असते. आता ती रोहिणी म्हणते, शांत हो ग सरोज वहिनी. सरोज म्हणते, मी कशी शांत होऊ रोहिणी, सांग कशी शांत होऊ मी, माझ्या पाठीमागे एवढं मोठं चाललंय हे मला कळलं पण नाही. ही पोरकी माझ्या घरात राहून माझ्या पाठीमागे एवढं काय करते, माझ्या नाकावर टिचून, कसं काय समजलं नसेल मला. रोहिणी म्हणते, अगं सरोज वहिनी, काय न माझ्या मनात येते ते मी पटकन बोलून जाते, मी सगळ्यांना वाईट दिसते ग, पण मला माहित होतं आधीपासनं ही पोरगी अतिशय लबाड, धूर्त आणि आतल्या गाठीची आहे. आता सरोज वहिनी, अगं वहिनी तू कितीही बोललीस ना तरी ती कबूल करणार नाही. सरोज म्हणते, अशी कशी कबूल करणार नाही, आत्ता जाते आणि तिला जाब विचारते. सरोज आता अद्वैतच्या केबिनमध्ये जाणार असते, पण आता रोहिणी बघा कशी प्लॅन करते. रोहिणी म्हणते, थांब ग वहिनी, असं नको जाऊस डायरेक्ट, अगं ती काही कबूल करणार नाहीये लगेच, अगं साधं सरळ वागून चालणार नाही तिच्याशी, तू जर तिच्याशी बोललीस ना तर सगळ्यात आधी ती तुला डॅड समोर तोंडावर पाडेल.
आपल्या हातात काहीतरी पुरावे पाहिजे की नाही. ज्या मुलीशी तू डील करतेस ना, अगं ती खूप पोहोचलेली आहे, तिला आपल्याला तिच्या पद्धतीनेच मात द्यावी लागेल, तिच्या पद्धतीनेच खेळावं लागेल आपल्याला. अगं सरोज वहिनी, अरे या सगळ्यामध्ये अद्वैत आहे की नाही, त्याला हे सगळं माहीत आहे की नाही हे बघावं लागेल. म्हणजे खरं तर मला शंका आहे. सरोज म्हणते कसली शंका. आता रोहिणी म्हणते की हे बघ, सगळे डिझाईन्स अद्वैत अप्रूव्ह करतो की नाही, म्हणजे हे सगळे डिझाईन त्याची बायको बनवते, हे सगळं त्याला माहीत असेल का. नाही म्हणजे तो लपवत असेल का तुझ्यापासून लपवून, सगळ्यांपासून लपवून त्याने त्याच्या बायकोला कामावर तर नसेल ना ठेवलं या ऑफिसमध्ये. किती हलक्या कानाची आहे बघा ही सरोज. तिला पण पटतंय हे सगळं की अद्वैत असं करू शकतो. तिला ॲक्च्युली खूप मोठा धक्का बसलाय, पण रोहिणीला हवं ते तिच्या मनासारखंच होतंय. आता सरोज वहिनी जात असतात त्या अद्वैतच्या केबिनमध्ये. ती रोहिणी म्हणते थांब ग सरोज वहिनी, जरा लांब श्वास घे बरं. एवढ्यात तिथे कॉफी घेऊन येतो त्यांचा पिऊन दादा. मग आता ही म्हणते रोहिणी, हे बघ आली कॉफी, शांत हो बरं. तू अशी डायरेक्ट समोर जाऊन प्रश्न विचारशील ना तर समोरची व्यक्ती सावध होऊ शकते ग. सरोज म्हणते काय म्हणायचंय तुला रोहिणी. आता रोहिणी म्हणते अगो किती भोळी आहेस ग सरोज वहिनी तू, तुझी सून खूप चालाक आहे. तिला जर तुला पकडायचं असेल ना तर आपल्याला तिच्या पद्धतीने खेळावं लागेल. आता ही सरोज म्हणते ए रोहिणी, माझं डोकं ना खूप दुखायला लागलंय, तुला जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोला, उगाच इकडचं आणि तिकडचं बोलू नको. रोहिणी म्हणते बरं बाई बोलते. अगं वहिनी थांब जरा, तुला सगळं स्पष्ट सांगते मी. हे बघ, मी जेवढी माहिती काढली आहे ना त्यावरून मला असं दिसतंय की या प्रकरणामध्ये फक्त कला नाहीये, आपल्या ऑफिसमधले पण बरेच लोक आहेत. म्हणजे एका जणीला मी बोलवलंय केबिनमध्ये, तू आता गोडगोड गोडगोड बोलून तिच्याकडनं सगळी माहिती काढ, पण मी तुला या गोष्टीची पूर्वकल्पना दिली आहे हे तिला कळू देऊ नकोस. रेडी ना. आता तेवढ्यात तिथे सानिका आली आहे. प्रेक्षकांनो, या रोहिणीने काय डाव खेळलाय जबरदस्त. आज तर 1 लाईक होऊनच जाऊ द्या, कारण मजा आली आजचा एपिसोड बघताना. सानिका केबिनमध्ये आली आहे. सरोज म्हणते बस ना अगं सानिका. सानिका म्हणते नाही इट्स ओके मॅडम. सरोज म्हणते काय आहे ना सानिका, अगं मी अधूनमधून आपल्या स्टाफची चौकशी करत असते, परवा मी तुझ्याकडनं बिलं वगैरे मागवले. आता सानिका म्हणते हो बोला ना मॅडम, त्याचं काय झालं. आता ही सरोज म्हणते काय ग सानिका, तू तुझ्या जॉबवर पोस्टवर खुश आहेस ना. सानिका म्हणते हो मॅडम. आता सरोज म्हणते घरचे सगळे कसे ठीक आहेत की नाही. सानिका म्हणते हो मॅडम ठीक आहेत. सरोज म्हणते अगं मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं, म्हणजे सध्याच्या आपल्या डिझाईन्स आहेत ना त्या खूपच सुंदर आहेत. अगं तुला सांगते बँगलोरला या सगळ्या डिझाईनचं एवढं कौतुक झालं बघ, कारण या डिझायनरला तू शोधून काढलंस ना, म्हणून मला तुझं खास कौतुक करायचं होतं. सानिका म्हणते थँक्यू हो मॅडम. आता सरोज म्हणते मला सांग तुला ही डिझायनर कुठे मिळाली ग, नाही म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे घेतले तू की काय. सानिका म्हणते नाही हो मॅडम, माझी मैत्रीण आहे ना श्रेया नावाची, ती काढते ह्या सगळ्या डिझाईन्स. सरोज म्हणते ती कधी आली नाही ऑफिसला, मी बघितलं नाही तिला कधी. आता सानिका म्हणते तिच्या घरचे तिला परवानगी देत नाहीत. आता ही रोहिणीमध्येच विचारते तुझ्या अद्वैत सरांचं आणि तिचं कधी बोलणं होतं का ग. सानिका म्हणते हो सर बोलतात अधूनमधून तिच्याशी. सरोज म्हणते हुशार आहे का ग, आणि ही सानिका म्हणते हो हुशार आहे. आता सरोज विचारते दिसायला कशी आहे. आता सानिका जरा घाबरते. ती उत्तर देते की नॉर्मल दिसते ती तशी, म्हणजे छान आहे नॉर्मल आहे दिसते. सरोज म्हणते तिच्या घरचे तिला त्रास देतात असं बोललीस ना तू. सानिका म्हणते नाही ॲक्च्युली तसंच काही नाही आहे, पण मला असं म्हणायचं की तिला ॲक्च्युली. सरोज म्हणते बरं बरं काही हरकत नाही आहे, मी बघते. आता रोहिणी विचार करते हे प्रकरण तर काहीतरी वेगळंच वळण घेते, याची तर कल्पनाच नव्हती मला, पण आता मज्जा येणार आहे या तमाशा बघण्यामध्ये. रोहिणी हे मनात विचार करते. आता ही सरोज म्हणते अगं सानिका जरा त्या डिझायनर मैत्रिणीला फोन लावतेस का, मला बोलायचं आहे तिच्याशी. आता सानिका खूप घाबरते. ती म्हणते मॅडम ती आत्ता नाही फोन उचलू शकणार ॲक्च्युली, मी थोड्या वेळाने लावू का. तिला कॉल लागला ना की मी तुम्हाला कळवते. आता मात्र सानिकाला कळतंय की कलाचं भिंग फुटू शकतं. आता ही सानिका म्हणत असते मॅडम मी निघते आता तुम्हाला कळवते तिचा फोन लागला की. रोहिणी लगेच म्हणते अगं थांब सानिका, सरोज वहिनी तुला काहीतरी बोलते, ते करायचं सोडून तू कुठे निघाली आहेस. आता सानिकाला कळतंय काहीतरी गडबड आहे. आता ही सरोज म्हणते तुझ्या मैत्रिणीला सांग मला तिच्याशी बोलायचंय, लाव फोन आणि ठेवतो स्पीकरवर फोन. आता ही सानिका काही ठेवायला तयार नसते फोन. आता इकडे बघा मध्येच कलाचा सीन दाखवलाय त्यांनी. कला विचार करते असं काय करतो हा, माझ्यावर लक्ष ठेवायचं तेव्हा व्हिडिओ कॉल करत होता, आता एवढ्या वेळचं मी याला कॉल करायचा प्रयत्न करतेय तर आता माझा एक पण फोन उचलत नाहीये.
कधी एकदा तुला मी डिझाईन करते असं सांगून टाकावं असं वाटतंय मला चांदेकर. सरोज आता चिडली आहे आणि सानिकाला म्हणते, सानिका फोन लाव. रोहिणी म्हणते, 1 मिनिट सरोज बहिणी, अगं तुला माहिती आहे ती किती स्मार्ट आहे, आपण सुद्धा आपल्या हातामध्ये पुरावे ठेवूयात ना. आता ही रोहिणी काय करते, तिचा फोन कॉल रेकॉर्डला लावते आणि म्हणते, फोन स्पीकरवर ठेव तुझा सानिका. आता सरोज म्हणते, हे चांगलं झालं. आता या दोघींनी पण ते फोन समोरासमोर ठेवलेत आणि आता या सानिकाला म्हणतात, लाव फोन लाव म्हणते ना. आता ती सानिका रडायला लागते आणि म्हणते, नाही हो मॅडम, असं नका करू, मी नाही लावू शकत हो तिला फोन. आता सरोज तिला धमकवते आणि म्हणते, फोन लावायचं झालं ना तर मी पण फोन लावू शकते, तुला 2 पर्याय देते मी सानिका, एक तर फोन लाव नाही तर नोकरी सोडून टाक. आता बिचारी सानिका तिच्या नोकरीवर बालंट आलंय, तिचा हात थरथर कापत असतो, तरी पण आता ती नाईलाज असतो, फोन स्पीकरवर ठेवतेच आणि आता कला फोन उचलतेच आणि सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन गेलंय प्रेक्षकांनो. कला फोन उचलते आणि म्हणते, बोल सानिका. आवाज ऐकल्या सरोज आणि रोहिणी दोघी एकमेकांकडे बघायला लागतात. सानिका घाबरतच म्हणत असते, मेल केला का मला. आता इकडनं कला म्हणते, अगं हो, मी मगाशीच मेल केला तुला, चेक कर बरं. आता सानिका म्हणते, हो मिळालाय मला. कला म्हणते, अगं मग अशी का विचारतेस, अद्वैत सर बिझी आहे का गं, मी मगासपासून फोन करत होते त्याला, त्याने उचललाच नाही बघ कॉल माझा. आता सानिका म्हणते, हो सर एका मीटिंगमध्ये बिझी होते, त्यांना काही निरोप द्यायचा आहे का. आता कला म्हणते, नाही राहू दे सानिका, मी घरी आला ना तो की बोलेल त्याच्याशी. सानिका रडतीये बिचारी प्रेक्षकांनो, काय अडकली ना ही पोरगी. आता जगात जे म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं, तसं झालंय बिचाऱ्या सानिका. सरोज आणि रोहिणी हिच्यावरच उलटल्यात आणि आता ही सरोज म्हणते, सानिका बऱ्या बोलाने कबूल होतेस की नाही, ही पोरगी कोण आहे सांगते का सानिका. आता सानिका पटकन बोलून जाते, कला मॅडम. आणि आता रोहिणीचा जीव भांड्यात पडला बिचारीचा एकदाचा आणि सरोजचा सुद्धा. आता सरोज लगेच त्या डिझाईनचा कागद घेते आणि तनफन करत त्या अद्वैतच्या रूमकडे चालली येते, केबिनकडे. आता ही रोहिणी त्या सानिकाला म्हणते, तुला काय आमंत्रण पाहिजे का जाण्यासाठी, चल निघ इथून. सरोज आता जोरात ओरडत येते त्या अद्वैतच्या केबिनमध्ये, अद्वैत. आता अद्वैत असतो मीटिंगमध्ये, तो म्हणतो, काय झालं आई, अगं अशी का ओरडतेस तू माझ्यावर. सरोज म्हणते, माझी तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, कधीपासून तू माझ्याशी खोटं बोलायला लागलायस, असं वागतात का आईशी, त्या पोरीच्या नादाला लागून तू माझी फसवणूक करणार आहेस, स्वतःच्या आईची. अद्वैत म्हणतो, अगं आई मी असं काय बोलते तू, मी कधी फसवलं तुला. आता ही सरोज डिझाईन दाखवते आणि म्हणते, ही डिझाईन्स आपलीच आहेत ना. आता अद्वैत म्हणतो, हो आपलीच आहेत, अगं नवीन डिझायनर मुलगी आहे ना, तिने काढली आहे. सरोज म्हणते, तू या डिझायनर पोरीला माझ्यापासून का लपवून ठेवलंस, तू बोलतोस का तिच्याशी, कधी भेटलाय का तिला. अद्वैत म्हणतो, हो मी बोलतो फोनवर कधी कधी, ती त्या सानिकाची मैत्रीण आहे. सरोज म्हणते, तू तिला नक्की ओळखत नाहीस का ओळखतोस नक्की, भेटला असशीलच ना तू तिला. नाही भेटायची काय गरज आहे म्हणा, 24 तास ती घरातच असते. अद्वैत म्हणतो, काय म्हणालीस आई तू आत्ता. सरोज म्हणते, उगाचच तुला माहित नाही असं दाखवू नकोस तू, या मुलीला तुला डिझायनर म्हणून ठेवायचंच होतं या ऑफिसमध्ये, तर तुला मला सांगता आली नाही का. नाही ती पोरगी तर जन्मालाच आली आहे रे फसवणूक करायला, पण तू त्या पोरीच्या नादाला लागतोयस का. आता अद्वैत म्हणतो, आई थांब जरा 1 सेकंड, तुला असं म्हणायचंय का ही डिझायनर खरेच आहे म्हणून. आता सरोज म्हणते, म्हणायचंय काय, माझा 100% अंदाज खरा ठरलेला आहे, ती डिझायनर ती पोरगी, आणि हा माझा अंदाज नाहीये तर माझ्याकडे पुरावाच आहे. आता अद्वैतला 100% खात्री पटली आहे की खरेच डिझायनर आहे. आता अजून काय खात्री पटायची राहिली म्हणा. अद्वैत म्हणतो, येस मला माहित होतं, मला खरे फसवतीये. आता लगेच सरोज म्हणते, फसवतीये म्हणजे तुला काय माहिती नव्हतं का याच्यातलं सगळं. अद्वैत म्हणतो, अगं आई खरंच मला माहिती नव्हतं, मला शंका होती, म्हणजे मी तिचा पाठपुरावा केला होता तिला पकडण्याचा, पण प्रत्येक वेळेला तिने तिच्या अतिहुशारीने फसवलं ग मला. सरोज म्हणते, ती अशीच आहे फसवणारी. अद्वैत म्हणतो, तुला कसं काय कळलं. आता सरोज म्हणते, सानिकाने स्वतः कबूल केलंय तिच्या तोंडून, मी माझ्या समोर तिला फोन लावायला लावला होता, फोनचं रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे. आता अद्वैत खूप चिडतो आणि म्हणतो, खरे अतिशय खोटारडी आहे, आता सोडतच नाही मी तिला. सरोज आता अद्वैतकडे बघतच राहते, पण आता प्रेक्षकांनो यामधून काहीतरी तिसरंच होणार आहे. आता पुढच्या भागात फार मजा येणार आहे बघायला, पण आता आपल्याला यासाठी 2 दिवसाची वाट बघावी लागणार आहे, कारण या मालिकेचा एपिसोड पुढचा डायरेक्ट सोमवारीच येतो. आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात, अद्वैत गेलाय कलाकडे घरी आणि आता तिला समोरासमोर कबूल करायला लावतो. काय ग खरे, माझ्याशी खोटं बोललीस ना तू. तिथे आबा ते श्रीकांत सगळे घरातले लोक आहे. अद्वैत म्हणतो, या डिझाईन्स तू बनवते ना खरे,
कबूल कर आता तरी. आता कला म्हणते हो मीच बनवते सगळ्या डिझाईन्स. अद्वैत म्हणतो आता तुला शिक्षा मिळणार आहे खोटं बोलल्याची. खोटं बोलून करतेस ना सगळं काम. आता तू या डिझाईन्स यापुढे बनवायच्या नाही. कला म्हणते तुला माझ्या डिझाईन्स घ्यायच्या असतील तर घे नाहीतर नको घेऊ पण मी माझं काम करत राहणार अगदी प्रामाणिकपणे. अरे बापरे प्रेक्षकांनो मजा येणार आहे बघायला. पण माझा असा अंदाज आहे की आबा मध्ये पडतील आणि कलाला ऑफिसमध्ये नोकरी देतील. तुम्हाला काय वाटतंय? प्रेक्षकांनो कलाने दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे यांच्या घरामध्ये मोठा तमाशा होणार आहे. सरोज तर कलाकडे बघतच राहते. आबा अद्वैत सगळेजण समोरासमोर आहे. काय होईल बघायला खूप मजा येणार आहे. पण कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका कारण या मालिकेचा एपिसोड आता फक्त आणि फक्त सोमवारी येणार आहे. त्यामुळे कसा वाटला हा भाग मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.